नमस्कार मित्रांनो, एका छोट्याशा राईडसाठी आलो होतो आणि जस्ट आता थोडंसं थांबलो होतो. तर एक इंस्टाग्रामवर एका भावाचा मेसेज आला होता. तर तो मेसेज पाहिला, म्हटलं ह्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ, म्हणजे त्यालाही प्रश्नाचं उत्तर भेटेल आणि मलाही तुम्हाला सांगता येईल की ते किती वर्थ आहे जे आपण घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं नसेल करून घ्या. चला मग आपल्या टॉपिकवरती येऊया. ज्या भावाने मला प्रश्न विचारला होता की त्याने विचारला होता जे लेटेस्ट डॅश कॅम येतो बाईकसाठी, तो कुठं माउंट होतो मला दाखवतो. जो डॅश कॅम आहे त्याचा डिस्प्ले इथे माउंट होतो आणि जो कॅमेरा आहे तो इथे कुठेही माउंट केला जातो, आणि दुसरा कॅमेरा जो आहे तो इथे मागे केला जातो. आणि स्पेशल म्हणजे त्याच्यामध्ये टायर प्रेशर मॉनिटर येतं. ते आपल्या जिथं आपण हवा भरतो इथे एक फिट होतं, आणि इथे कुठे गेला, इथे एक फिट होतं. त्या भावाने प्रश्न विचारला होता, दादा डॅश कॅम घेणं वर्थ आहे का? बघा, मला विचारलं तर नाही, आणि जर काही जणांना विचारते हा पण म्हणतील, कदाचित मी नाही बोललो त्यावरती काय लोक म्हणतील पण दादा तू असं का बोलतो. त्याची खूप सारे कारणं, डिपेंड आहे तुमच्या गरजेवरती. आता माझी गरज तर खूप आहे, पण मला असं वाटत नाही की तो डॅश कॅम वर्थ आहे. फक्त रेकॉर्डिंग होते तेच एक प्लस पॉईंट आहे त्याच्यामध्ये. बाकी जर म्हटलं तर जे फीचर येतात ते आपण मोबाईलमध्ये ॲक्सेस करू शकतो, जसं की नॅव्हिगेशन असतं, म्युझिक असतं, परत टायर प्रेशर मॉनिटर फक्त एक चांगलं आहे त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की ते ॲक्युरेट येत नाही, कारण की मी खूप सारे ब्लॉग पाहिले त्याच्यामध्ये 19-20चा फरक आहे, तर ते होतच त्याच्यामध्ये. पण का घेऊ नये असं मला वाटतं की त्याचं रिझन तुम्हाला डायरेक्ट डॅश कॅमच्या इथंच दाखवतो, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट कळेल मला काय सांगायचं ते. बघा, समोर जो पाहिलं तुम्हाला आपलं GPS माउंट दिसतं, आणि इथे आहे आपलं मोबाईल होल्डर. इथे मोबाईलचं माउंट केलं तुम्ही तर सर्व ॲक्सेस तुम्हाला दिसतं, जसं की तुम्ही नॅव्हिगेशन पाहू शकता, आणि प्लस इथं मोबाईल चार्जिंगसुद्धा. हा बोबोचा चार्जर आहे, 2 वर्षाला वापरतो, 1 नंबर आहे. सांगायचं कारण म्हणजे तो डॅश कॅम पण इथंच फिट होतं. त्यामध्ये म्युझिक सिस्टम किंवा व्हिडिओ पाहू शकता, किंवा टायर प्रेशर मॉनिटर आहे, रेकॉर्डिंग त्यात दिसते. तो प्लस पॉईंट, 2 प्लस पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. एक तर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होते, ती तुम्ही इन फ्युचर काय झालं तर तुम्ही ते दाखवू शकता, किंवा तुम्ही व्लॉगमध्ये ते ॲड करू शकता. आणि दुसरं म्हणजे टायर प्रेशर मॉनिटर. हे जर गोष्टी सोडल्या तर मला असं वाटत नाही की तो डॅश कॅम 14-15 हजार रुपये देऊन तुम्ही वर्थ आहे. सिम्पल सांगतो, एक बोबोचा मोबाईल होल्डर येतो, वॉटरप्रूफ आहे, तो घ्या. तुमचा मोबाईल घ्या, तुम्ही नॅव्हिगेशन बघू शकता, म्युझिक एंटरटेनमेंट पाहू शकता, आता तुम्ही गाणे पण ऐकू शकता. आणि टायर प्रेशर मॉनिटरचं जर सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं की वर्थ नाही आहे तसं बघायला गेलं. तुम्ही आळशी आहात तर तुमच्यासाठी आहे, म्हणजे स्पेशल सांगायचं म्हटलं जर तुमच्याकडं वेळ आहे तर तुम्ही ते जाऊन चेक करू शकता, टायर प्रेशर चेक करू शकता जाऊन, तर तुमच्यासाठी ठीक आहे. जर तुम्ही आळशी आहात तर तुमच्यासाठी तो डॅश कॅम असं म्हणायला हरकत नाही. आणि आळशी लोक जर 14-15 हजार रुपये त्या डॅश कॅमसाठी खर्च करतात तर मला वर्थ नाही वाटत. तो खर्च तुम्ही राईडमध्ये लावा, पेट्रोलसाठी लावा, आणि मस्त लाँग राईड मारा असं मला वाटतं. मी मध्ये विचार केला होता लावायचा, पण थोडंसं मी रिसर्च केला, मला कळलं की ते जर मी घेतलं तर मी आळशी होईल. त्याचं रिझन सांगतो का आळशी ते सांगतो तुम्हाला. बघा, म्हणजे असं मी उगाच सांगत नाही आहे की आपण आळशी का होत चाललं, याचं रिझन पण सांगतो तुम्हाला, दाखवतो. समोर तुम्हाला हेल्मेट दिसत असेल, याच्यावरती ब्लूटूथ आहे, आणि इथे गोप्रोचा माउंट आहे, आणि ह्याला वायझर तुम्हाला माहिती आहे, पिनलॉक वायझर येतं, आता खराब झालं आहे, आणि ह्या गोष्टी सगळ्या आहेत. जर ह्या गोष्टी नसतील ना तर मला असं वाटत नाही की मी बाईक चालवेल, कारण गाणे ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी तुम्हाला हे पाहिजे. नसेल तर तुम्ही एकटं आणि आळशी होत चाललेला आहे. आणि फॉर एक्झाम्पल हा टॉप बॉक्स आहे, याच्यामध्ये माझं सामान राहतं, हे जर नसेल तर मी असं विचार करतो की माझं सामान कुठे ठेवणार. किंवा अजून जर सांगायचं म्हटलं, जर लाँग राईड मी करतो आहे तर फॉग लाईट आहेत, फॉग लाईट नसेल तर मला असं वाटतं की मी आंधळा झालो. आणि या गोष्टी नव्हत्या तरी माझ्याकडे तरी मी खुश होतो. जर सांगायचंच झालं तर या गोष्टी माझ्याकडे आधी पण नव्हत्या तरी मी राईड करत होतो, आणि आज माझ्याकडे आल्यात तर मला असं वाटतं मी आळशी होत चाललो. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पण आळशी बनवू नये, त्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवला आहे. आळशी म्हणता येत नाही, खूप साऱ्या गोष्टी, पण माझ्या शब्दामध्ये ह्याला आळशीच म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही जाऊन स्वतः टायर प्रेशर चेक करू शकत नसाल तर मला असं वाटतं की तुम्ही खूप आळशी आहात, खूप म्हणजे खूप. चेक करायला किती फक्त 10 रुपये लागतात, पण तुम्ही त्या गोष्टीसाठी 15
14 ते 15,000 रुपये तुम्ही देता हे वर्थ नाही मला असं वाटतं. आणि त्यासाठीचा स्पेशल व्हिडिओ होता. स्पेशल व्हिडिओ म्हणतात नाही, भावाची कमेंट आली, मला चला याच्यावरती एक ब्लॉग पण बनेल आणि त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल आणि काही लोकांना हे पण कळेल की आपण किती आळशी होत चाललेलो आहोत. आणि मला आळशी म्हणायचं नाही आहे, म्हणजे तुम्ही पर्सनल घेऊ नका या गोष्टी. तर सगळेजण बोलतील की आजकाल गणेश खूप वादग्रस्त गोष्टी ब्लॉगमध्ये दाखवायला लागला आहे, बोलायला लागला आहे. तर मला वाद नाही घालायचा आहे. मी माझा ओपिनियन शेअर केला, त्यांनी मला विचारलं म्हणून मी सांगितलं. तर मला असं वाटत नव्हतं की याच्यावर मी ब्लॉग बनवेल, पण मला बनवणं हे गरजेचं वाटलं, कारण की आपण किती आळशी होत चाललं हे मला थोडंसं माझ्याकडून माझ्या शब्दात सांगायचं होतं. आय होप ह्या गोष्टी कोणाला रिलेट झाल्या असतील की ज्या मी गोष्टी सांगितल्यात आपण आळशी कसं होत चाललेलो आहे. तर मला असं वाटतं अजून आळशी होऊ नये त्यासाठी अशा काही जे गॅजेट तुम्हाला असं वाटतं गरजेचे आहेत त्याच तुम्ही घ्या असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. माझ्यासमोर बघा तुम्हाला क्रॅश गार्ड दिसतोय, हा खूप महत्त्वाचा आहे. परत टॉप रॅक पण खूप महत्त्वाचा आहे. टॉप बॉक्स तर गरजेवरती आहे, पण तरी पण मला असं वाटतं की असणं खूप लॉंग टुरिंगसाठीचं असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल हे हँडगार्ड आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. हे तुम्ही बाईक घेतल्या त्या 2 गोष्टी लावल्याच पाहिजेत मला तर वाटतं. आणि जर फॉग लाईट ते तुमच्या राईडप्रमाणे, जर तुम्ही किती राईड करत असाल त्याप्रमाणे, जर तुम्ही नाईट राईड करत असाल तर लावा, नाही तर काही गरज नाही. आता खूप जण असे आहेत ते कधी राईड करत पण नाही, तरी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लावून ठेवलेल्या आहेत. त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या, जसं की नकल गार्ड किंवा हँडगार्ड बोललो, क्रॅश गार्ड हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी मला वाटत नाही की जास्त काय महत्त्वाचं आहे. डिपेंड आहे तुमच्या गरजेवरती, तुम्ही कशी राईड करता त्याच्यावरती आहे. तर या गोष्टी मला असं वाटलं की थोडंसं याबद्दल बोलावं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्या गोष्टी सांगतोय ना त्या नीट लक्ष देऊन समजा मला काय म्हणायचं. मी सर्वांना आळशी म्हणत नाही, आपण आळशी कसं होत चाललेलं याबद्दल मी बोलतो. तर जास्त मनावर घेऊ नका, आणि जर घेतलं तरी काय हरकत नाही, ते तुमच्या भल्याचंच होतं. पण जर तुम्हाला नसेल समजत तर काही हरकत नाही. बस जास्त वाद न घालवता व्हिडिओ इथं थांबवतो. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. निवांत करतो. बाय बाय.